आपण आलेलो आहे एपीएमसी मार्केटमध्ये वाशी येथे आणि आज ड्रायफ्रूट संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे। खानपाडा वेस्टला येते तुम्हाला आणि इकडून मग शेअर ऑटो आहे 10,000 रुपये शेअर ऑटो। सिग्नलच्या समोर स्ट्रेट जर गेलात ना तर तुम्हाला फ्रूट मार्केट भाजी मार्केट आहे लागतं ते। ह्या गेटने तुम्हाला आज जायचं आहे सेक्टर 19 मध्ये। आपल्याला ई ब्लॉकमध्ये E16 ते ड्रायफ्रूट मार्केटचं आपण संपूर्ण एक्सप्लोर करणार आहे। ड्रायफ्रूट म्हणजे सीड्स आहेत, काजू बदाम आहेत, खजूर आहेत, ओके, अक्रोड आहे, म्हणजे मगज पण आहे, इन्सेल पण आहे, अंजीर आहे। तर बदाम हे किती किलोचं पॅकिंग आहे आता? हे 1-1 किलोचे सगळे पॅकिंग सॅम्पलला लावलेले आहेत। ओके, हा, पॅकिंग तुम्हाला जशी हवी आहे तशी पाव किलो पासून अर्धा किलो 1 किलो म्हणजे जशी आपल्या 10 किलो पर्यंत पण घेतात, असं काही नाही। हा, सनफ्लावर आहे, पंपकिन सीड आहे, चिया सीड आहे, वॉटरमेलन आहे, मस्क मिलन आहे, ओके, हे सगळे सीड आहेत। ओके, हे बेलफळ आहे, हां, हे शरीराला थंड ठेवतं ओके, खाण्यासाठी। साखरवाला आवळा आहे, ओके, हा हनी आवळा आहे, ओके, आणि हा जिरा आवळा आहे। तुम्ही सकाळी 2 पाकळ्या खायच्या, डायबिटीस वगैरे साठी, रक्त पातळ करण्यासाठी त्याचा फायदा चांगला आहे। ओके, बरोबर ना? रिटेल होलसेल दोन्ही आहे, दोन्ही आहे ना? नमस्कार मित्रांनो, मी समीर मांद्रेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एपीएमसी मार्केटमध्ये वाशी येथे आणि आज ड्रायफ्रूट संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे। आज आपण आलेलो आहे ई सेक्शनमध्ये 16 नंबर। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये यांचं संपूर्ण ॲड्रेस वगैरे देणार आहोत, कॉन्टॅक्ट नंबर पण असेलच। संपूर्ण ड्रायफ्रूटचा आज आपण व्हिडिओ बनणार आहोत, होलसेल आणि रिटेलमध्ये काय काय दर असणार आहे आणि आता ड्रायफ्रूट वगैरे म्हणतात ना की आरोग्यासाठी कसे हितकारक असतात, त्यानंतर ह्याचा दर कसा असेल पाव किलो आणि ते 1 किलो प्रमाणे, आणि होलसेल आणि रिटेल संपूर्ण जाणून घेणार आहोत। त्याआधी संपूर्ण आपण इथला जो ॲड्रेस आहे ना, इकडे यायचं कसं ते तुम्हाला दाखवतो। तिकडे यायचं असेल तर जवळचं स्टेशन आहे सांडपाडा रेल्वे स्टेशन आहे, हे बघा सांडपाडा वेस्टला येते तुम्हाला आणि इकडून मग शेअर ऑटो आहे 10,000 रुपये शेअर ऑटो, ते करून तुम्हाला सिग्नलला उतरायचं आहे आणि जवळचं स्टेशन आहे सांडपाडा रेल्वे स्थानक, हे बघा। मी बरोबर शेअर ऑटोने आलात ना तर बरोबर मध्ये एक मोठं सिग्नल लागतं आहे, सिग्नलच्या समोर स्ट्रेट जर गेलात ना तर तुम्हाला फ्रूट मार्केट भाजी मार्केट आहे लागतं ते, आणि जर लेफ्टला आलात तर तुम्हाला कांदा बटाटा मार्केट लागते। कांदा बटाटा मार्केटच्या बरोबर समोर आपल्याला जायचं आहे। पण तिथून आलो मेन सिग्नलच्या इथून बरोबर डाव्या त्याला वळलो ना आणि समोर पाहायला मिळते कांदा बटाटा मार्केट, बरोबर ना? आता कांदा बटाटा मार्केटच्या बरोबर समोर म्हणजे आपल्याला जायचं आहे बटाटा मार्केट बरोबर समोर आपण आलो, तिकडे ह्या गेटने तुम्हाला आज जायचं आहे सेक्टर 19 मध्ये। आणि इकडे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण डाळ वगैरे म्हणतात ना, ड्रायफ्रूट मार्केट, सुकं खोबरं वगैरे संपूर्ण इकडे पुढे बघायला मिळतं। समोरून आलात ना इकडून की तुम्हाला ई ब्लॉकमध्ये जायचं आहे। आपल्याला ई ब्लॉकमध्ये E16 ते ड्रायफ्रूट मार्केटचं आपण संपूर्ण एक्सप्लोर करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या ई सेक्शनमधून सरळ यायचं आहे आणि सरळ आल्यानंतर तुम्हाला E16 ह्या शॉपला भेट द्यायची आहे। सिद्धिविनायक ड्रायफ्रूट एक मराठी माणसाचं दुकान आहे ह्या सेक्शनमधलं, आणि संपूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे। तर ताई नमस्कार। नमस्कार। ड्रायफ्रूट म्हणजे सीड्स आहेत, काजू बदाम आहेत, खजूर आहेत, ओके, अक्रोड आहे, म्हणजे मगज पण आहे, इन्सेल पण आहे, अंजीर आहे, ओके, सगळे आहेत, सर्व प्रकारचे आहेत। आणि आपल्याकडे आता जो दाखवलं झालं तर आपल्याकडे ही पॅकिंग कितीपासून मिळणार आहे आपल्या कस्टमरला? तसं म्हणजे माणसांच्या ह्याच्यावर आता 100 ग्राम पासून पुढे पॅकिंग द्यावीच लागते त्यांच्या ऑर्डर प्रमाणे। ओके,
म्हणजे खूप जण घेणारे आहेत आपले 100 ग्रॅमपासून ते अगदी 1 किलोपर्यंत घेतात. हा तर आता सुरुवातीला आपल्याकडे आता काजू बदाम दाखवायला झाले तर हा. बदाम हे किती किलोचं पॅकिंग आहे आता? हे 1-1 किलोचे सगळे पॅकिंग सॅम्पलला लावलेले आहेत. ओके. हा पॅकिंग आणि- तुम्हाला जशी हवी आहे तशी पाव किलो पासून अर्धा किलो 1 किलो हां हां म्हणजे जशी आपल्या 10 किलो पर्यंत पण घेतात असं काही नाही. पॅक टू पॅक माल होलसेल रेट मध्ये पण जातो. ओके ओके. बरं आता आपल्याकडे हे काजू आता बदाम कसे आहेत आता? 840 पासून स्टार्टिंग आहे. हे 840, 880, हां 940, 1050 पर्यंत, ओके. 1080 पर्यंत. ओके. क्वालिटी प्रमाणे हा रेट बदाम आहे. किलोचं दर कसं? किलोचं 880 ओके. आणि मग हा ह्याच्यामध्ये प्रकार आहेत काय? प्रकार आहे तुकडा आणि काय? काजूचे. इथं जसं म्हणजे वेगळे वेगळे प्रकार आहेत सगळे. कोकणचाच काजू आहे आपल्याकडे. हां हां. तर मित्रांनो हा आता काजू हा कोकणातला आलेला आहे आणि कोकणातला ह्याची आलेला. 880 रुपये किलो पासून सुरुवात आहे सुरुवात आणि जसं पुढे मग क्वालिटी प्रमाणे तो वाढत जाईल. वाढत जाणार रेट. हां ते काजूमध्ये आहेत. त्यानंतर हे तुकडा काजू पण आहे. हा त्याचे रेट थोडे का पुढे मागे आहेत का कसं आहे जरा? हो हा तुकडा काजू 840 आहे. 840 फारचे आहे 940. 940. दोन भाग ओके ओके काजूचे. ओके. त्यानंतर आपण बघतो की मिक्समध्ये देखील आहे. हे काय बघा? जगदाळे. जगदाळ आहे ना? हे कुणीकडे यूज करू शकतो मी काय असं? खातातच ड्रायफ्रूटचाच प्रकार आहे ड्रायफ्रूटचा प्रकार आहे का? ओके. आणि मिक्समध्ये मिळत आहे. आणि आता हे बघतो आपण पिस्ता. पिस्ता. तर हे क्वालिटी प्रमाणे लावलेत का? हा क्वालिटी प्रमाणे लावले. ह्याची काय रेंज असेल? वेगळे वेगळे रेट आहेत. 1200 पासून स्टार्टिंग. 1200 पासून सुरुवात आहे आणि त्याचं पुढे तुम्ही बघाल साईज प्रमाणे मग थोडे मोठे आहे का? मोठे आहेत. हा थोडे मोठे आहे. 1480 पर्यंत आहे. त्यानंतर बघतो आपण अंजीर. तर अंजीरमध्ये एक कसा रेट असेल? हे 1000 रुपये किलो आहेत. हां हे 1400 आहेत. 1400. 1600 आहेत. 1600 हा याच्यापेक्षा ओके. मोठे पण असतात. जसा रेट वाढेल मिळतं. म्हणजे आपल्याला होलसेलमध्ये हा रिटेल दर हा मिळतो हा, दोन्ही. बरोबर ना? तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि हा पिस्ता सोडलेला आहे का? हा साधा पिस्ता आहे. सोडलेला आहे. मग आता ह्याचा सोडलेला रेट जस्त येईल का थोडा? हा याचा जास्त आहे. त्यानंतर आपण मनुका बघतोय, काळा मनुका. सीडवाला आहे, सीडलेस आहे. ओके. जसा पाहिजे असं म्हणजे घेतात. सीडवाला पण घेतात, सीडलेस. मग कसं मनुका कशा असतील? 440 आहे सीडलेस. 440 रुपयाप्रमाणे आहे. त्यानंतर इकडे आपल्याला हे तुम्ही सीड बिया बोलवतात त्या हा प्रकार आहे ना? सनफ्लावर आहे, पंपकिन सीड आहे, चिया सीड आहे, वॉटरमिलन आहे, मस्क मिलन आहे. ओके हे सगळे सीड आहेत. ओके ओके. म्हणजे टोटली सर्व ड्रायफ्रूट आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर तिकडे एक मनुका देखील आहेत आपल्या. हा रेग्युलर आहेत ना? नाशिकच्या? नाशिकवरून येतात ना? ओके. आता आपण बघतो हे अक्रोड. तर हा अक्रोड तुकडा आहे का? हा तुकडा आहे. मग कसा रेट असेल याचा तुकड्याचा? 1300 रुपये किलो. आणि हा अक्का आहे तो? अख्खा 1650. 1650. छान. आपण ड्रायफ्रूट बदामपासून सुरुवात केलं होतं, काजू वगैरे. आणि आता आपण खारीक. ते खारीकमध्ये हे प्रकार दोन प्रकार वेगवेगळे दोन आहेत प्रकार, एक ब्लॅक आहे आणि एक ही पिवळी. ओके. पण दोन्ही पण यूज होत असतील हा ना? दोन्ही पण यूज होतात. लाडूंसाठी, खाण्यासाठी दोन्ही पण यूज करतात. ओके. ही पॅकिंग कितीची आहे? 1 किलोची. 1 किलोची पॅकिंग आहे. ओके. मग कसा दर असेल याचा मग? ही 320 आहे. 320 रुपये आहे आणि हे ही 300 रुपये आहे. 300 रुपये. हा ओला हे आहे ना? हा 280 रुपये किलो आहे. ह्याला काय बोलू शकतो? ओलं हे बोलू शकतो ना? हा ओला खजूर. हा ओला किमिया खजूर ना? किमिया खजूर आहे हा. ओके. 280 आणि रुपये त्याच्यामध्ये एवढे प्रकार आहेत किलो आहे. त्याच्याकडे? प्रकार आहेत, खजूरचे खूप प्रकार आहेत. कलमी आहे, आजवा आहे, हां मेघजूल आहे. ओके. आणि कसा यांचा रेट सुरू होईल इथून? हा 280 पासून. 280 पासून सुरुवात आहे आणि चांगला आपल्याला मिळतोय. चांगला तो 1300 रुपये. 1300 रुपयाप्रमाणे आहे. हे बघा हे मनुका, काळा मनुका जरा आरोग्यासाठी चांगला ना? आणि शरीरासाठी पण चांगलं, पोट साफ वगैरे व्हायला छान आहे. आणि हे जे प्रकार आहेत काय बोलू शकतो? हे बेलफळ आहे. हां हे शरीराला थंड ठेवतं. ओके. खाण्यासाठीचे. मग हे घ्यायला झालं तर समजा 1 पाव किलो घेतलं तर पाव किलो घेतलं तर 80 रुपये. 80 रुपयाला मिळतं. हां हा साखरवाला आवळा आहे. ओके हा हनी आवळा आहे. ओके. आणि हा जिरा आवळा आहे. आवळ्याचे पण प्रकार आवळ्याचे 3-4 प्रकार आहेत. आणि आवळा घ्यायला झाला तर कसे किलोने मिळेल आपल्याला? 280 रुपये किलो. 280 रुपये किलोने आहेत. आणि आता संपूर्ण आपण हे बघतोय की खजूर आहे. हा हे कलमी आहे. सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही सगळ्यांचे वेगळे वेगळे. बरोबर. आता आपण हे सिद्धिविनायक ड्रायफ्रूटमध्ये तुमचं जे पॅकिंग सेक्शन आहे ना तिकडे आपण जाऊया की त्या कशा प्रकारे पॅकिंग तुमचं होतं आणि किती किलोचं होतं आहे ते जरा दाखवा फक्त आम्हाला. हे बघा हे मनुकाचे प्रकार बघतो आपण. छोटी मोठी हे एकदम मोठा मनुका आहेत ना? मस्त. हे आता आपल्या घरामध्ये ड्रायफ्रूट हे लागतात ना कुठलाही सण वगैरे आला तर, बरोबर ना? तर आता हे कसे दर असतील?
हे 540 आहे, 560 आहे हा. आणि हे 580. 580 आपण किलोचा दर बघतोय ना. किलोचा दर, किलोचा दर. हे बघा हे देखील हे कलमिक वगैरे आहेत सगळे. छान आहे. मग हा सेमच आहे ते? हा, हे सेम आहे. ओके. ह्याचा रेट पण सेम आहे, 580 रुपये किलो. 580 रुपये हा ओला किलो खजूर आहे ना, ओला खजूर कलमी. कलमी आहे. ओके. आता त्या पुढे आपण त्याच्यामध्ये 1 किलोची पण पॅकिंग येते. हां ही 1 किलोची पॅकिंग येते. ओके. ही पॅकिंगच आहे ना? एक किलो 600 रुपये. 1 किलो 600 रुपयाला तुम्हाला मिळतं. बरोबर. आता आपण हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स वगैरे बघितले. आता हे ड्रायफ्रूट्स घेतल्यानंतर हा ही जॉर्डनचा मिक्सर. ओके. ही पण किती किलोची पॅकिंग आहे? ही अर्धा किलोची अर्धा packing किलोची आहे. 1300 रुपये किलो. 650 ला हा अर्धा अर्धा किलोचा किलो बॉक्स मिळेल. क्वालिटी बघायला मिळते ना काहीतरी. क्वालिटी छान क्वालिटी वगैरे. बघायला मिळते. छान आहे. तर आता आपण तुमच्याकडे जसं की आता कस्टमर आले त्याच्यानंतर ते बिल वगैरे तुम्ही बनवतो तुम्ही, मग पॅकिंग वगैरे हो. तुमचे होतं त्या सेक्शनमध्ये बिलाप्रमाणे पॅकिंग. बघूया आपण जरा. तर ताई आपल्याला दाखवतात जसं की ह्यांच्याकडे हे बघ, हे आता बिलिंग झालं आहे ना आता. मग आता हे तुमच्याकडे सुट्टा तुम्ही इथून पॅकिंग करता, हा, इथून पॅकिंग. पॅकिंग वगैरे करून देता. मग तुम्ही बोलले 100 ग्रॅम पासून आपल्याला ते मिळतं. हा, मिळतं. 100 ग्राम पासून असतेच. माणसांची रिक्वायरमेंट असेल तसं द्यावंच लागतं. मिळतं. बरोबर. छान. म्हणजे आपल्याला हे बघ इथं पॅकिंग करून मिळतंय हा, जे जे ही आहे ते. काश्मीरी लसूण आहे. काश्मीरी लसूण. काश्मीरी लसूण आहे. ओके. हे असंच खाऊ शकतो आपण सुक्कामध्ये? हा, ते खोलून सकाळी 2 पाकळ्या खायच्या. खायच्या. डायबिटीस वगैरे साठी, रक्त पातळ करण्यासाठी त्याचा चांगलं आहे. फायदा चांगला आहे. ओके. तर ड्रायफ्रूटमध्ये आपण त्याचे प्रकार बघितले. आता असं अंजीर बघितलं की पोट साफ होऊ शकतं असं. अंजीर पोट. आणि तुमचे मनुका वगैरे काळ्या मनुका घेतल्या हा, ते- त्या देखील चांगल्या आहे ते रक्तासाठीच असतं. ना, रक्तासाठी वगैरे आणि पोट साफ व्हायला पण चांगलं आहे. बरोबर. आपण आता आज जाऊया आणि इकडे बघू शकता की जसं की कस्टमर घेतल्यानंतर ते पॅकिंग होतं, बिल वगैरे बनतं, मग इकडे पॅकिंग करून त्यांना दिलं जातं. बरोबर. तर ह्या ताई पॅकिंग वगैरे करतायत. तर इकडे आता हे कसं, हे 1 किलोचं एक ऑर्डर आहे का आता? नाही, अर्धा किलो. अर्धा किलोची. ओके. आता अर्धा किलोची पॅकिंग चालू आहे काजू. जसं बिल असेल आणि इकडे हे पॅकिंग होणार. जे कस्टमर वगैरे येतात तर त्यांची किती किलोपासून म्हणजे रिक्वायरमेंट असेल? पाव किलो, किलो? 100 ग्राम पासून असते, 100 50 ग्राम ग्राम पासून असते. ओके. जसं 50 ग्राम पासून असले तरी ते आम्हाला द्यावंच ओके, लागतं ओके. पॅकिंग करून. ॲक्च्युली आपलं होलसेल आपण रिटेलमध्ये देखील देतो. हा. बरोबर ना? रिटेल, होलसेल दोन्ही आहे. दोन्ही आहे ना. आणि इकडे ह्या ताई असं मस्त पॅकिंग करत होत्या काजूचे. सीड वगैरे आहे, बदाम आहे सर्व. तर आपण आता काय सांगा शॉपबद्दल, की आता आपल्याकडे हा जो होलसेलचा रेट आहे रिटेलप्रमाणे घेऊ हा, शकतात. होलसेल रिटेल. आपले जे व्ह्युअर्स आहेत ते बघणार आहेत त्यांना इकडे यावं का, म्हणजे कसं काय? हा, मी एवढंच सांगेन की हां इथून विजिट करा. खूप छान आहे. हां सगळा क्वालिटी पण खूप चांगली आहे हां. आणि होलसेल रेटमध्ये पण आहे. म्हणजे आपल्या होलसेलमध्ये अगदी 1-1 किलोपासून तरी खरेदी करायला मिळतं. हा, हा. बरोबर ना? तर खूप छान 1 माहिती. किलो पासून 30 हां. किलो पर्यंत तुम्हाला जेवढा म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता तेवढं करू शकता. बरोबर बरोबर. आणि नंतर ना व्हिडिओमधच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, शॉपचा आणि ॲड्रेस असणार आहे. हां. तर खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आपण इकडे E16 या शॉपला भेट दिली आणि ताईंनी खूप छान माहिती दिली. आपल्याला संपूर्ण जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपण पाहिले. यांच्याकडे अगदी तुम्ही होलसेलमध्ये रिटेल दर पाहायला मिळतो. अगदी तुम्हाला पाव किलोपासून तुम्ही हे यांच्याकडून विकत घेऊ शकता. आणि खूप असे कस्टमर सकाळी आले होते. आपण कस्टमर आणि प्लस आपण अटेंड करत होते. प्लस आपण व्हिडिओ देखील बनवलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला नक्की सांगा. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो करा सबस्क्राईब. भेटू अशा का पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.